नमस्कार. द सक्सेस टॉक शोच्या आजच्या भागामध्ये आहेत आपल्यासोबत संतोष खवळेजी. तुमचं द सक्सेस टॉक शो मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मी संतोष खवळे. मी मराठवाड्यातील धाराशिव या जिल्ह्यामधून तिथल्या जवळच्या खेड्यामधला आहे संतोष देविदास खवळे. माझं शिक्षण जे आहे ते इंजिनिअरिंग क्षेत्रातलं आहे. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बी प्रोडक्शन फ्रॉम तिरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि त्यानंतर मी मास्टर्स इन डिझाईन फ्रॉम IIT हा मास्टर्स कोर्स केलेला आहे वे बॅक इन 2005. त्यानंतर 4 वर्ष मी डिझायनर बनून पुण्यामध्ये जॉब केला. 2009 मी MS साठी इटलीमध्ये पॉलिटेक्निको दी मिलानो, ज्याला की IIT ऑफ इटली म्हणतात, तर अशा ठिकाणी मला सेकंड मास्टर करण्याची संधी मिळाली म्हणून मी करिअर तिथं कन्क्लूड केलं होतं. आणि त्यानंतर मात्र मी असं ठरवलं की यानंतर आपल्याला जॉब करायचा नाहीये, यानंतर आपण व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपलं करिअर करूया किंवा व्यावसायिक जगामध्ये आपलं नशीब आजमावूया. 2009 नंतर मी इनोव्हेशन कन्सल्टंट, डिझायनर अशा वेगवेगळ्या रोल्स मध्ये विविध कंपन्यांना स्टार्टअप कन्सल्टन्सी देण्याचा प्रकार सुरू केला आणि त्यामध्ये मी MSME सेक्टरमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला, जो की इटलीमध्ये फार चांगल्या प्रमाणात आहे. त्यानंतर 2015 मी पुन्हा इंडियात आलो आणि इंडियात आल्यानंतर मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काम करायला सुरुवात केली. साधारणतः 2019 साली मी धेनू नावाचं आमचं स्टार्टअप रजिस्टर केलेलं आहे. यामध्ये माझे मित्र डॉक्टर दहे म्हणून आहेत, जे US ला असतात. ते माझे हॉस्टेल मेट राहिलेले आहेत IIT बॉम्बे मध्ये. ते माझे को फाउंडर आहेत. आम्ही दोघांनी मिळून या कंपनीला गेली 6 वर्ष आमचं तन मन धन दिलेलं आहे आणि यामध्ये आता आमची कंपनी फार चांगल्या स्टेटला आहे. जवळपास 1 लाख शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सेवा पुरवत आहे. ती सेवा पुरवण्याची जी कॅटेगरी आहे ती आहे ॲनिमल हजबंड्री आणि डेअरी फार्मिंग. या क्षेत्रामध्ये तुम्ही आमचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअर वरती जाऊन पाहू शकता. अत्यंत सुलभ पद्धतीनं आम्ही शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करता यावा यासाठी हे ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. यामध्ये या सक्सेस स्टोरी ज्या शेतकऱ्यांच्या मला ऐकायला मिळतात त्यावर अंगावरती शहारे येतात. अशा पद्धतीचं ते काम त्या माध्यमातून उभा करता आलं. खरं तर ही मराठी मातीचीच प्रेरणा आहे आणि तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या सोबत असावा अशी माझी भावना आहे. तुमच्या या कामाला आमचे दर्शक नक्कीच खूप सपोर्ट करतीलच, कारण आज आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि आपल्याला जरी पैसे आपण कमवले तरी खायला आपल्याला अन्नच लागतं आणि अन्न पुरवणारा पोशिंदा म्हणजे शेतकरी. आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणं हे आपल्या प्रत्येकाच्या मनात असतं नक्की. परंतु संतोष सरांनी आपल्या कामाला, म्हणजे असं म्हणू शकतो आपण, एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये किंवा परदेशात राहून जे सुखाची नोकरी करू शकत होते ते सोडून ते आज भारतामध्ये येऊन शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतायत, हे नक्कीच उल्लेखनीय आहे. मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो की आपल्याला जर आपण शहरात राहत असू तर आपल्याला रिक्षा मिळते, गाड्या मिळतात, सायकल असते, बाईक असते, कार असते, परंतु ते जे शेतकरी असतात ना त्यांना मैलोनी मैल त्यांच्या शेतामध्ये पोहोचण्यासाठी चालत जावं लागतं. तिथे सायकलचा टायर त्या शेताच्या मातीत फसतो, तिथे ट्रॅक्टरने जाण्यासाठी जास्त प्रमाणात डिझेल लागतं. अशा खूप साऱ्या ग्रासरूट लेवलच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्याला एक कम्युनिकेशनचं माध्यम म्हणून ह्यांचं जे ॲप आहे, धेनू हे जे ॲप आहे ते शेतकऱ्यांसाठी खूप काही गोष्टी करतं. सर, जर असं आपण म्हणू की तुमच्या या स्टार्टअपला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून, परंतु तुम्ही स्वतः ॲज अ माणूस म्हणून हे ज्या प्रकारे तुम्ही IIT मध्ये शिक्षण घेतलंय, तुम्ही इटलीमध्ये जाऊन शिक्षण घेतलंय, तरी तुम्ही एक माणूस म्हणून तुमच्या मनाने तुम्ही यशाची व्याख्या काय करता सर? माझ्यासाठी यशाची व्याख्या म्हणजे खरं तर यशाची व्याख्या करण्या एवढा मी आणखी मोठा नाही, परंतु मला असं वाटतं आयुष्यात तुम्हाला तुमच्या टर्म्सवर जगता आलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही करता येऊ शकतं असं वाटतं ते करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी मिळत असेल तर तुम्ही यशस्वी आहात. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी आहात असं स्वतःला सांगत चला, त्यामुळेच एके दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकाल. नक्कीच, याला आपण म्हणू शकतो पॉवर ऑफ ॲफर्मेशन्स. आणि मित्रांनो, आज सर आपल्या सोबत आहेत. सरांनी यशाची एक चांगली व्याख्या सांगितली आपल्याला. सर, जर यशस्वी होणं हे करण्यासाठी एक हार्डवर्क आपल्याला करायला लागतं, एक कंटिन्युअस असं आपल्याला इफोर्ट्स त्यामध्ये लावावे लागतात, जेणेकरून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. आणि त्यासाठी आपल्या मनामध्ये लागते ती म्हणजे एक प्रकारचं इन्स्पिरेशन, एक आपल्याला अशी ऊर्जा लागते ज्याच्याने आपण इन्स्पायर होतो, ज्याच्याने आपण प्रेरित होतो. तर अशी कोणती प्रेरणा शक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत काम करण्यासाठी सतत उत्साहित ठेवते सर?
खरं पाहिलं तर माणूस हा इमोशनल बिईंग आहे, मुळात तो संवेदनशील आहे आणि ती संवेदनशीलता जर तुम्ही जागृत ठेवत असाल तर ती नक्कीच तुम्हाला योग्य दिशेनं वाटचाल करण्यासाठी मार्गी लावते. आणि ज्यावेळी तुम्ही त्या योग्य दिशेवर त्या संवेदनेला धरून, त्या संवेदनेचा हात धरून पुढे जात असता, त्यावेळी तुमच्या वाटेवर कितीही काटे आले, कितीही संकट आली, यश खुणावत असून ते तुम्हाला पाठ दाखवून पडून गेलं किंवा अतिशय दुरावस्था जरी निर्माण झाली तरी तुमचा मेंटल बॅलन्स आहे तो बिघडत नाही, तो टिकून राहतो. कारण तुमच्या मधली जी संवेदना आहे ती टिकून असते. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही कष्ट करत असाल त्याला फार मोठं करू नका, त्याच्यातून आनंद घेण्याचा प्रयत्न करा आणि ती जी संवेदनशीलता आहे ती टिकून ठेवली तर ती नक्कीच तुम्हाला कुठल्या तरी विधायक मार्गावर घेऊन जाईल आणि तुमच्या नंतर सुद्धा तुमचं नाव निघेल अशी कृती तुमच्याकडून घडेल असं मला वाटतं. खूप छान सर. असं म्हणतात की आपण छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद मिळवायला पाहिजे आणि तुम्ही जे आता म्हटले ते म्हणजे मरावे परी कीर्ती रूपे उरावे, हा जसं आपली एक उक्ती आहे त्याप्रमाणे तुम्ही सांगितले की ही युक्ती तुम्हाला एक प्रकारे प्रेरणा देते. सर, आमचे दर्शक जर तुम्हाला संपर्क करू इच्छितात तर आमच्या दर्शकांना तुम्ही कसे उपलब्ध व्हाल? मी संतोष खवळे म्हणून लिंक्डइन वरती आहे, www.dheno.com या वेबसाईट वरती आमच्या स्टार्टअप बद्दल तुम्हाला निश्चित माहिती करून घेता येईल. त्याशिवाय माझा संपर्क त्या माध्यमातून तुम्हाला निश्चितपणे होऊ शकतो. माझा संपर्क क्रमांक आहे 7720022641 7720020641. नक्कीच सर. थँक्यू सर. तुम्ही आमच्या ऑडियन्सला जे काही क्वेश्चन्स असतील, जे काही प्रश्न असतील त्यांच्यासाठी उपलब्ध व्हाल, हेच आमच्या दर्शकांसाठी एक पर्वणी आहे. आणि जर तुम्ही द सक्सेस टॉक शोचे इतर एपिसोड्स बघण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर ते सर्व बघू शकता. वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.thesuccesstalkshow.co.in आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय मित्रांनो. थँक्यू संतोष सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलेत, आमच्या सक्सेस टॉक शोला आलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दुसऱ्याचं यश तिसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम जर कोणी करत असेल तर त्याला खरंच जिगर लागतं, त्याला खरंच संवेदना लागते, जी मी मगाशी माझ्या बोलण्यातून वक्तव्यातून मांडली. या माणसाकडे ती संवेदनशीलता आहे. तो माणूस आज इतरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतोय. या प्रयत्नांना तुम्ही नक्कीच साथ आहे तर त्याला तुम्ही ती निश्चितपणे दिली पाहिजे. आणि अशी माणसं जर मोठी झाली तर मोठी माणसं नक्कीच मोठी होऊ शकतात आणि छोटी सुद्धा त्याच्याबरोबर मोठी होऊ शकतात. कारण छोट्या माणसाला मोठं करण्याचं काम प्रेक्षक करतात. प्रेक्षकच मायबाप असतात खऱ्याने. तुम्ही ते कराल अशी मला शाश्वती आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सो मच फॉर बिंग अ पार्ट ऑफ द सक्सेस टॉक शो. थँक्यू सो मच सर.